हॅलो. खूप दिवसापासूनची इच्छा होती की ही पनीरची भाजी शेअर करावी, पण आज झालं आहे असं की माझ्या हजबंडचा आज वीक ऑफ असल्याने मला त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवायचं होतं जेवायला. मग विचार केला की आज पनीरच बनवूयात. अगदी मनातून सांगेल ही भाजी नक्की ट्राय करा, एकदम ऑसम बनते ही. तर सगळ्यात पहिले मी इथं 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेणार आहे, म्हणजेच प्रिपरेशन करून घेणार आहे भाजीसाठीची. आता इथं मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे आणि इथं मी 4 ते 5 कांदे जे कट करून घेतलेले आहेत ते मी एक कांदा 4 पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. तो मी आता छान फ्राय करून घेणार आहे, अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. त्यानंतर मी ते कांदे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी कट केलेला 1 टोमॅटो फ्राय करून घेणार आहे. तो टोमॅटो छान मऊ होईपर्यंत फ्राय करायचा आहे. 250 ग्राम पनीरच्या प्रमाणात मी भाजीचं सगळं प्रमाण सांगणार आहे. भाजी जास्त बनवायची असेल तर याच प्रमाणामध्ये तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट वाढवू शकता. फ्राय केलेला कांदा आहे तो मी 5 ते 7 मिनिटे हाय फ्लेमवर फ्राय केला होता. आता हा जो टोमॅटो आहे हा छान शिजला पाहिजे, त्यासाठी मी हा झाकून फ्राय करते जेणेकरून तो मऊ होईल. इथं टोमॅटो पण छान फ्राय झालेला आहे. आता त्यामध्ये थोडेसे कोथिंबीरीचे देठ मी ॲड केली आहेत आणि हे सर्व आता छान फ्राय करून घ्यायचं आहे. या कोथिंबीरीच्या देठांमुळे भाजीला एकदम छान टेस्ट येते. नक्की एकदा असं ट्राय करून बघा. आता इथे टोमॅटो छान भाजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण थोडाफार चेंज झालेला आहे. मला असंच हवं आहे. आता इथं टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीरीचे देठ मिक्सरला चांगली पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यायचे. पेस्ट बारीक होत नसेल तर त्यामध्ये थोडंसं अगदी नॉर्मल पाणी ॲड केलं तरी चालेल. मी इथं यामध्ये कसलंही पाणी न ॲड करता ह्याची पेस्ट बनवून घेतली होती. त्याची ग्रेव्ही एकदम बेस्ट बनते. आता तर इथं माझी पेस्ट पण रेडी आहे. आता मला भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी इथं कढईमध्ये जरा जास्त तेल घेतलेलं आहे. 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये फक्त 1 तेजपत्ता टाकायचा. हवं असेल तर बाकीचे खडे मसाले ॲड करू शकता, मी इथं नाही आहे करत. नंतर बेसिक मसाले ॲड करायचे, म्हणजेच 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरचं काळं तिखट, पाव चमचा हळद. हे छान मिक्स करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची. मी थोडंसं विसरले होते पण मी नंतर ॲड केली. नंतर जी टोमॅटो कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पण ॲड करायची आहे आणि 1 चमचा मीठ पण मी इथंच ॲड केलं होतं. चवीप्रमाणे ॲड करू शकता मीठ. मसाला छान फ्राय करायचा आहे, एकदम लो फ्लेमवर खूप जास्त फ्राय करायचा आहे, म्हणजे 5 ते 7 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला आणि बनवलेली पेस्ट एकजीव होईल. तुम्ही पाहू शकता आत्ताच किती छान तेल सुटले मसाल्याला. आता यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे. आता यात पनीर मसाला ॲड करायचा आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीनं ॲड करायचा आहे, ज्याने भाजीची टेस्ट खूप जास्त इन्हान्स होईल. एका वाटीत मी पनीर मसाला घेतला आहे, अंदाजे 4 चमचे असेल. त्यात 1 चमचा दही ॲड करून छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे. नंतर यात मी 4 ते 5 चमचे पाणी पण ॲड केलं होतं. पाण्यामुळे हा मसाला कढईतल्या मसाल्यात मिक्स होईल. आता कढईतला मसाला 5 मिनिटे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, मी आधीच सांगितलं होतं. आणि फ्राय झाल्याच्या नंतरच मग यामध्ये तयार केलेला पनीर मसाल्याची पेस्ट ॲड करायची आहे. त्याआधी हा मसाला चांगला फ्राय झाला पाहिजे, अगदी तेल सुटेपर्यंत. तुम्ही पाहू शकता तेल त्याला किती छान सुटलेलं आहे. आता मी हा पनीरचा मसाला ॲड केलेला आहे. आता हा पण छान मिक्स करून फ्राय करायचा आहे आणि इथं ह्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करते. मी इथं मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे छान झाकून शिजवायचं आहे. एक 5 ते 7 मिनिट छान शिजवायचं आहे, जेणेकरून हे सगळं ग्रेव्ही एकदम एकजीव होईल. आता मी इथं पाहू शकता ग्रेव्ही एकदम बेस्ट बनलेली आहे. ग्रेव्ही तर पूर्णपणे शिजलेलीच आहे. आता यामध्ये 2 चमचे म्हणजेच मोठे 2 चमचे साय ॲड करायचे, म्हणजेच मलई ॲड करायची. परत ते छान मिक्स करून घ्यायचे आणि परत ते 2 मिनटासाठी झाकून ठेवायचे. आता साय ॲड केल्याच्या नंतर ह्या पनीरच्या भाजीला तेल खूप छान सुटणार.
आता मी म्हणल्याप्रमाणे हे झाकून शिजवायचे जेणेकरून खूप छान तेल येईल याला. आधीच सांगितल्याप्रमाणे 250 ग्राम पनीर मी आधीच कट करून ठेवलेलं आहे. आता त्यानंतर मी हे उघडलं आणि त्यामध्ये हे पनीर ॲड केले. इथं पूर्णपणे पनीर मी ॲड नाही केलेलं, काही पनीर मी यामध्ये खिसून पण ॲड करणार आहे. हे पनीर ॲड केल्याच्यानंतर जास्त न ढवळता 5 मिनटासाठी आणखीन भाजी झाकून शिजवायची, जेणेकरून ग्रेव्ही एकदम थिक होईल. आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. एकदम टेस्टी बनते ही भाजी आणि तुम्ही पाहू शकता तेल पण किती छान सुटलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पनीर जे शिल्लक ठेवलं होतं ते किसून ॲड करते आहे आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर पण ॲड करते आहे, जेणेकरून टेस्ट आणखीन वाढेल. खरंच या भाजीला शब्दच नाहीत माझ्याकडे, इतकी अप्रतिम टेस्ट येते. पनीरची भाजी पूर्णपणे रेडी आहे. आता मी याचसोबत खाण्यासाठी बाकीचा पण स्वयंपाक रेडी करून ठेवलेलाच होता. त्याचसोबत मी आता इथं जिरा राईस बनवून घेते. नॉर्मली तेलामध्ये जिरे फ्राय करून थोडीशी कोथिंबीर ॲड करून भात फ्राय करून घेणार. पनीरची भाजी आणि जिरा राईस एकदम अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे. थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे तेलामध्ये आणि ती फ्राय करून मी भात फ्राय करणार आहे. आता इथे सगळा स्वयंपाक रेडी आहे, तुम्ही पाहू शकता आणि भाजी एकदम छान बनलेली होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती अपलोड असलेले व्हिडिओ आवडत असतील तर पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ आलेले समजतील. बाय.